सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोलापूरचे नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी जुळे सोलापूर येथे आयोजित कृतज्ञता मेळाव्यामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टीवर आरोप करताना म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस व भाजपा लोकसभा निवडणुकीदरम्यान सोलापुरात दंगल घडविणार होते। या वक्तव्यासंबंधी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकाऱ्यांनी सोलापूर पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन प्रणिती शिंदे यांनी केलेले हे आरोप राजकीय स्टंटबाजी असून प्रणिती शिंदे यांना जर दंगल घडणारे माहीत होते तर त्याचवेळी पुरावे देऊन पोलीस आयुक्त व पोलीस महासंचालकांना त्यांनी का भेटले नाही। याचा अर्थ राज्याचे गृहमंत्री व भाजपाची प्रतिमा मलिन करण्यासाठी खालच्या थराला जाऊन राजकारण सुरू केले असून सोलापुरातील शांतता बिघडवण्याचे काम प्रणिती शिंदे करत असल्याचं यावेळी भाजप युवांचे प्रदेश सचिव अक्षय अंजे खान यांनी सांगितले। याप्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे, भाजपा ओबीसी आघाडीचे यतिराज हुनमाने, एससी मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने, भाजप युवा मोर्चा मध्यपूर्व मंडल अध्यक्ष विश्वनाथ पॅटी, भाजप युवाचे अक्षय कोथिंबिरे, ओंकार होमकर, विशाल बनसोडे व आदी पदाधिकारी उपस्थित होते। बोला। नुकतंच सोलापूरचे नूतन खासदार झालेले प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या पद्धतीने गंभीर आरोप केले आणि चुकीचे आणि खोटे दोघांचा आरोप त्यांनी त्या ठिकाणी करून नागरिकांमध्ये एक दिशाभूल करण्याचं काम केलं। या संदर्भात आज आम्ही पोलीस उपायुक्त DCP कबाडे साहेब व CP साहेबांना भेटून या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की प्रणिती शिंदे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीने निवडणूक काळामध्ये या ठिकाणी दंगल घडवण्याचं कटकारस्थान करण्याचा त्यांनी आरोप केला आहे, त्या बाबतीत त्यांनी जे आरोप केला ते कोणत्या आधारावर केलं होतं, त्याच्यावर कोणते पुरावे होते आणि जर त्यांच्यावर तसे पुरावे होते तर मग त्यांनी त्याच वेळेस का बरं पोलीस महासंचालक असतील, पोलीस आयुक्त असतील यांना कळवलं नाही। म्हणजे ज्या पद्धतीने निवडणूक काळामध्ये त्यांनी लोकांना दिशाभूल करून मते मिळवली त्याच पद्धतीने तोच रेटा त्या निवडणूकनंतर देखील ते करतायत आणि जनतेची दिशाभूल करण्याचं काम ते करू इच्छितात। आणि या निमित्ताने मला वाटतंय की प्रणिती शिंदे हे कुठंतरी जातीय सलोखा बिघडून सोलापूरमध्ये जी शांतता आहे, जी आजपर्यंत राज्याच्या गृहमंत्री देवेंद्रजींनी राज्यभरामध्ये शांतता ठेवली होती, ती शांतता कुठेतरी बिघडवण्याचं काम करून विधानसभेमध्ये पुन्हा एकदा जातीपातीचं राजकारण करून मतं मिळवण्याचं एक त्यांचं कट कारस्थान मला या ठिकाणी दिसतंय। आणि त्यामुळे मी पोलीस प्रशासनाने विनंती केली की प्रणिती शिंदे यांनी केलेल्या आरोपावर त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे आणि आमच्या राज्याचे गृहमंत्री हे निष्कलंक आहेत, त्यांच्यावर आजपर्यंत गृहमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी प्रत्येक पीडितांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने प्रणिती शिंदे यांनी त्या ठिकाणी आरोप केला मेळाव्यामध्ये त्यावरनं कळतंय असं वाटतंय की काँग्रेसला या ठिकाणी कुठंतरी देशभरामध्ये मोठ्या पद्धतीने दंगली घडवायचे आणि कुठंतरी जातीय सलोखा बिघडून पुन्हा एकदा ज्या पद्धतीने पूर्वी त्यांचं जे राजकारण आहे जातीपातीचं तेच पुन्हा करून मतं मिळवणं त्यांचं एक कट करायचं आम्हाला कुठंतरी वाटतंय। त्यामुळं हे सलोखा बिघडू नये आणि शांतता ही राहिली पाहिजे, सोलापूरची टिकली पाहिजे, त्यासाठी म्हणून आम्ही पोलीस आयुक्तांना या ठिकाणी निवेदन दिलं। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।